मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद नूतन सदस्य राजेंद्र राऊत यांना शुभेच्छा दिल्या। पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। राजेंद्र राऊत 356 मतांनी विजयी झाल्याबद्दल पहिल्यांदाच राजेंद्र राऊत यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा करण्यात आला। सोलापूर विधानसभा परिषद पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होऊन राजेंद्र राऊत यांना 356 मतांच्या आघाडीने दणदणीत विजय मिळाला। भाजप कार्यकर्त्यांमधून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या। सोलापूर शहरात सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। राजेंद्र राऊत विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। तो विजय झालेला आहे। सोलापूरच्या बलाढ्य शक्तीचं आव्हान होतं। सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या माझ्या सगळ्या सहकारी बांधवांचं आणि मतदार बांधवांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना पाठबळ दिलं। खास करून देवेंद्रजींना मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांनी राजाभाऊ सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली आणि ती संधी देत असताना सगळी ताकद राजाभाऊंच्या पाठीशी उभी केली। म्हणून मी आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन आणि आजच्या विजयाचं श्रेय पण आदरणीय देवेंद्रजींनाच आम्ही सगळे मिळून देऊ। अशा पद्धतीची निवडणूक आज पार पडलेली आहे। मी या निवडणुकीमध्ये ज्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केली, खास करून करमाळ्यापासून अगदी बार्शीच्या तर सगळ्या लोकांनी केलीच केली। करमाळ्यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते असतील, रश्मीदिदी असतील, गणेश असेल, किरमोना देवेंद्र जगतापजी असतील, नारायणाबा असतील, सावंत फॅमिली असेल, राजाभाऊ आमचे राजन पाटील मालक असतील, त्याच्यासोबत शिवसेनेचे आमचे समोरचे सहकारी आमचे पारसकर असतील आणि त्यांचे सगळे मतदार बंधू असतील। तिथून ज्या ज्या लोकांनी म्हणजे अक्कलकोट पासून सचिनदादा कल्याण शेट्टीचं खूप मोठं योगदान यामध्ये आहे। त्यासोबत ग्रामीण भागामध्ये सांगोल्याचे आमदार असतील, शाजीबापू असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब एरंडे आणि आमच्या जिल्हाध्यक्षापासून सगळी लोक असतील। त्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली। उत्तरमध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिण मध्ये सगळ्यांनीच ताकदीनं काम केलं। साजी आमचे पवार असतील आणि त्यानंतर सगळे सहकारी त्यांचे असतील। त्या सगळ्या लोकांनी मला साथ देत असताना
आमच्या शहरचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे असतील, सन्माननीय विजय मालक असतील, सन्माननीय सुभाष बापू असतील, आमच्या शहराध्यक्ष असतील, आमचे सगळे गटनेते असतील, महापौर असतील, अशा सगळ्या आमच्या सहकार्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं आणि आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी महायुतीतले घटक पक्ष असतील, या सगळ्यांनी खूप ताकदीनं आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली. सगळ्यात पहिला ज्या लोकांची, ज्ञात अज्ञात लोकांची या निवडणुकीसाठी मदत झाली, ज्यांनी आशीर्वाद दिले, ज्यांनी पाठबळ दिलं, खास करून माळशिरसमध्ये आमचा झुंजार सहकारी या ठिकाणी राम सातपुते लढले. एका वेळी 44 मतं ताब्यात घेऊन त्यांनी ही निवडणूक समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जानकर साहेबांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली. असं सगळ्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्या घटकांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्या सगळ्या नेत्यांना धन्यवाद देईन. आणि आजचा विजय हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, सहकारी बांधवांचा आहे, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यासोबत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आजचा हा विजय सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये झालेला सगळ्यात मोठा विजय आहे. नाही, माड्याचं तर मी मगाशी बोलताना राहून गेलो की आमचे रणजित शिंदे जे असतील, खास करून संजय मामा असतील, आदरणीय परिचारक मालक असतील, त्यानंतर आमचे समाधान अवतडे माझे विधानसभेतले माझे सहकारी आहेत, या सगळ्यांनी भाजपचा जो आहे तो भरघोस मताने विजय झालेला आहे. आता तुमची मताची बारी तुम्हाला आम्हाला मदत केली. त्याच्या पलीकडे जाऊन समोरच्या अनेक लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. अदृश्य शक्तीचा अदृश्य झाली का? मोहिते पाटलांचा भ्रमाचा पोपळा फुटलेला आहे. नाही, आता काही लोकांना युवा असतो, काही लोकांना म्हणजे स्वतःच्या ताकदीबद्दल किंबहुना लोकांना गृहीत धरायची सवय असते. तर त्याबद्दल मी अधिकच बोला असं मला वाटत नाही, कारण सध्या जमाना गॉगलचा आहे. त्यातून सामान्य माणसाची मतं, सामान्य माणसाच्या भावना, सामान्य माणसाचं सध्या काय चाललंय याच्या संदर्भात बघायची त्यांची दृष्टी आता बाहेर गेलेली आहे. त्यामुळे त्याला अधिकच त्याला महत्व देणं मला योग्य वाटत नाही. एक सांगेन असे अदृश्य शक्तीचे प्रयोग करणारे आता अदृश्य झालेले आहेत. त्यांचं या जिल्ह्यातलं अस्तित्व, हे पडलेली मतं हे त्यांच्या कर्तृत्वाने पडलेली आहे. जी विचारधारा आहे, विचारधारेच्या विरोधात पडलेली काही मतं आहेत, याचंही पडलेल्या मताचंही कुणी श्रेय घ्यायचं कारण नाही. त्यामुळं या जिल्ह्यातनं अशा शक्ती आता अदृश्य झालेल्या आहेत आणि त्या भविष्यामध्ये त्यांना शोधावे लागेल अशी परिस्थिती आहे. मला अधिकच त्या संदर्भात खूप बोलून आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आता वेगळ्या दिशेने नेण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा भारतीय जनता पक्ष, खास करून राजाभाऊ फुलारे, आपण बघतो की आपला आज भारतीय जनता पार्टीचा खूप मोठ्या प्रमाणे विधान परिषदेमध्ये जे राजाभाऊ राऊत यांचा जो विजय झालाय की भरपूर मताने झालाय, काय आपण बघतो की राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपलं भाजप सरकार असल्यामुळं आणि सगळ्यात जास्त मोठं श्रेय म्हणताना आपला जयकुमार गोरे साहेबांचा असल्याचं काय, कारण की त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन सर्वसामान्य लोकांना एकत्र घेऊन सर्व नगरसेवकांना आपलं माणूस आणि सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन जे वोटिंग केलं आणि जे आमच्यावर जे विश्वास टाकून भारतीय जनता पार्टीवर जे वोटिंग केलं, जे मतदान केलं, खरं तर मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त मानायला घेते की आम्ही जे पक्षाने जे आमच्यावर जबाबदारी दिली की आम्ही जास्तीत जास्त लीडने आमच्या सोलापुरामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठा सत्ता असल्यासारखं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊ पण चांगल्या पद्धतीने काम करतात हेच आम्हाला आश्वासन आहे. आणि आम्ही जनतेचे ज्या काही प्रश्न आहेत आणि जनतेने आमच्यावर जे विश्वास टाकून जे आम्हाला निवडून दिलेला आहे आम्ही त्यांचं पूर्णपणे काम करणार आहे. सोलापूर शहराचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकणार आहे.
राजेंद्र राऊत यांना जे जिम्मेदारी जे पक्ष देईल त्या पद्धतीने त्यांनी काम करायला बघतात. खरं तर ते पण तळागाळाचे कार्यकर्ते असल्यासारखे त्यांचंही काम खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बघितलं. कारण की ज्या माणसावर जे विश्वास टाकून पक्ष त्यांना तिकीट द्यायला बघतो आणि तो चांगलाच नेता राहायला बघतो की तो सामान्य लोकांमधूनच निवडून आलेला. पण जे सामान्य जनतेने ज्यांच्यावर जे विश्वास ठेवून त्यांनी राजाभाऊ राऊत यांना निवडून दिला. कारण ते जनतेचा खूप मोठा विश्वास त्यांच्यावर असल्यामुळे राजाभाऊ यांना निवडून त्यांनी दिल्यात जनतेने. आणि आपले मुख्यमंत्री म्हणा, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचाही विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं, त्यांना तिकीट देऊन सनी. आणि आम्ही आज सर्व नगरसेवक म्हणा, पालकमंत्री म्हणा, सर्व आपले कार्यकर्ते म्हणा, प्रत्येक जिल्ह्यातले या ठिकाणी आनंद साजरा करत आहे. आणि हाच खरा आमचा भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विजय असल्यासारखा आहे.